नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. निवडणुकांच्या निकालाच्या अनुषंगाने रणकंदन सुरू आहे. 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे, पण निकाल काय असेल याच्या अनुषंगानं अक्षरशः मारामारी सुरू आहे. दोन थेट एक्स्ट्रीम टोकांचे निकाल लोक जाहीर करतायत. परवा मी एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी जे म्हटलं होतं त्यामध्ये तो अंदाज माझा नव्हता. तो मुद्दा असा होता की या प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे आणि भाजपनं आत्ता हे नॅरेटिव्ह सेट करणं सुरू केलेलं आहे की भाजप 300च्या पुढे आत्ताच गेलेला आहे. पहिल्या 5 टप्प्यांमध्ये निवडणुकीचे एकूण 7 टप्पे आहेत, आणखी 1 टप्पा बाकी आहे. निवडणूक जवळपास संपल्या जमा आहे. शेवटच्या फक्त 57 जागांवर आता मतदान होणं बाकी आहे. सगळ्या टप्प्याच्या नंतर काय होईल माहिती नाहीये, पण 5 टप्प्यांच्या नंतरच अमित शहांनी मुलाखत देऊन असं सांगितलं की पहिल्या 5 टप्प्यांमध्ये आम्हाला 315 जागा मिळू शकतात आणि आणखी 115 जागा बाकी आहेत, पण आम्हाला अन्य जागांमध्येच एवढ्या जागा मिळू शकतात. या प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी तो व्हिडिओ यासाठी केला की या प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या व्हिडिओमध्ये मी 3 वाक्य वापरली होती. पहिलं म्हणजे हा जो निकाल हे जे नॅरेटिव्ह सेट करणं सुरू आहे त्याचं लॉजिक, तर्कसंगती मला कळत नाही, मला माहिती नाही. क्रमांक 1. क्रमांक 2, हा जो निकाल सांगितला जातोय, वारंवार सांगितला जातोय, जाहीर केला जातोय, तो पहिले 4-5 टप्प्यांपर्यंत कोणी काही बोलत नव्हतं, पण 5 टप्प्यानंतर मात्र जणू काही निवडणुकीचा निकाल आता अगोदरच ठरलेला आहे अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करणं सुरू झालेलं आहे. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये ग्राउंडवरची परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी आहे आणि हा जो निकाल सांगितला जातोय तो पूर्णपणे वेगळा आहे. फक्त जेव्हा प्रत्यक्ष निकाल जाहीर होईल तेव्हा सगळ्यांची मानसिक तयारी व्हावी, तेव्हा कोणी अचानकपणे बापरे धक्का बसू नये किंवा अन्य काही वेगळ्या प्रकारची रिॲक्शन येऊ नये म्हणून हा निकाल अगोदरच बऱ्यापैकी फोडला जातोय, बऱ्यापैकी सांगितला जातोय, मानसिक तयारी केली जाते, म्हणजे उद्या जेव्हा प्रत्यक्ष निकाल लागेल तेव्हा तो जस्टिफाय होईल. अशा प्रकारे काही सुरू आहे का, असे ते मुद्दे होते. त्यामुळे तो माझा अंदाज नव्हता. तो मुद्दाच बहुतेकांना समजला नाही. पण खरं म्हणजे त्या व्हिडिओची गंमत वेगळी होती, टोन वेगळा होता. तो टोन अनेकांना समजला नाही. पण एक मात्र मला समजलं त्यामुळे की अशा प्रकारचा निकाल आला तर काय रिॲक्शन येऊ शकते. आता माझा अंदाज आणि त्या अनुषंगाने मी मागे पण बोललो होतो. आता मात्र 7वा टप्पा जवळपास आता असताना, निवडणूक एका अर्थानं बऱ्यापैकी आता प्रक्रिया संपत आलेली असताना, मतमोजणीची तारीख जवळ येत असताना मला काय वाटतं की तुम्हाला मी मुद्दाम सांगतो. आणि मी जे सांगतोय याच्यामध्ये साधारणपणे 3 गोष्टी मी केलेल्या आहेत. पहिले म्हणजे ग्राउंडवर जे प्रत्यक्ष लोक काम करतायत त्या संपादकांशी, पत्रकारांशी, कार्यकर्त्यांशी, वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांशी मी बऱ्यापैकी बोललेलो आहे. हा एक भाग आहे. दुसरा भाग जो आहे, जे माझं आकलन आहे, वाचनातून, अभ्यासातून, फिरण्यातून जे तयार झालेला आहे, तो साधारणपणे तो एक भाग आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे एकूण ही सगळी या सगळ्या कालावधीमध्ये जी भाषणं झाली, प्रत्येक टप्प्यावर ज्या प्रकारच्या सभा झाल्या, ज्या प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला, ज्या प्रकारचे मुद्दे उपस्थित झाले, त्या सगळ्याचा एकूण एक परिणाम आहे. या सगळ्याच्या आधारे जो निकाल लागू शकतो, काय होऊ शकतं, म्हणजे प्रशांत किशोर काय म्हणाले हा मुद्दा वेगळा आहे. प्रशांत किशोरांना अगदी अचानकपणे बरोबर आणलं गेलं आणि त्यांनी 310, 305 वगैरे जागा 2019 पेक्षा अधिक जागा मिळतील हे त्यांनी सांगणं, तर हा काही योगायोगाचा भाग आहे असं मला वाटत नाही. प्रशांत किशोर प्रत्येक वाहिनीवर ते सांगतायत की काय प्रकारे होऊ शकतं. योगेंद्र यादवांनी आपला साधारणपणे अंदाज जाहीर केला आणि त्यानंतर प्रशांत किशोरांना आणलं जाणं, याच्यामध्ये पण एक सूत्र आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रशांत किशोर काय म्हणतायत तो मुद्दा वेगळा, योगेंद्र यादवांची आपली एक मांडणी आहे हाही मुद्दा वेगळा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 400 पार इथपर्यंत निकाल लागू शकतो असे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न एकीकडे, आणि दुसरीकडे अगदी 180 ते 220 अशा प्रकारच्या जागा मिळू शकतात असं पण मानलं जात आहे. त्यामध्ये असंही म्हटलं जातं की अर्थातच काही झालं तर शेवटी भाजप हा सिंगल लार्जेस्ट पार्टी असणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती त्यांनाच पाचारण करतील सरकार बनवण्यासाठी. आणि ज्याप्रमाणे अटल बिहारी वाजपेयीने 1998 आणि 1999 मध्ये 182 जागा मिळाल्या होत्या, पण 182 जागा मिळून सुद्धा त्यांनी सरकार बनवण्याचा दावा केला, बाकीचे घटक पक्ष त्यांच्या सोबत आले, सरकार स्थापन झालं आणि 1999चं सरकार पुढे 5 वर्ष टिकलं सुद्धा. त्यामुळे अगदी 272 जागा मिळाल्या पाहिजेत अशी पण गरज नाही, तरीही भाजप हा प्रयत्न करेल, कारण भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल.
त्यामुळे पण मला स्वतःला असं वाटतं की एकूण भाजपचं व्यक्तिमत्व आणि हे लक्षात घेता 182 किंवा एवढ्या कमी जागा मिळाल्या. बाकीचे प्रादेशिक पक्ष त्यांच्यासोबत येतील असं वाटत नाही. पण आता नक्की काय होईल हा विचार केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुळात 2019 मध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्येच खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाला स्वबळावर 303 जागा मिळाल्या होत्या आणि एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आता आता त्यांना कुठे जागा वाढवू शकतात हा जर मुद्दा आपण विचार केला तर वाढण्याची शक्यता जवळपास अपवाद वगळता कुठेच नाहीये. त्यामुळे 353 वरून जागा 400 किंवा आणखी काही अशा 50-60 जागा वाढू शकतील अशी संधी फारशी कुठेच नाहीये. आपण राज्यनिहाय विचार करूया. आणि मी मागे असं म्हटलं होतं की हा विचार मी कुठलाही एका विशिष्ट विचारांचा कार्यकर्ता किंवा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी करत नाहीये. त्रयस्थपणे तटस्थपणे थोडासा भाजपला अप्पर हँड देऊन की ठीक आहे, कारण भाजपकडे सत्ता आहे, भाजपला बाकी यंत्रणा भाजपकडे आहे, हे सगळं दिसतंय. त्यामुळे भाजपला कदाचित थोडंसं भाजपच्या बाजूने विचार केला तरी सुद्धा काय चित्र आहे हे आपण बघितलं पाहिजे. मला असं वाटतं मुळामध्ये एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये मी मागे सांगितलं की या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मुद्दे चालले नाहीत. या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय चेहरा चालला नाही. या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा चालला नाही. या निवडणुकीमध्ये राम मंदिराचा मुद्दा चालला नाही. उलट पक्षी स्थानिक मुद्दे, अगदी लोकांच्या रोजगाराचे मुद्दे, महागाईचे मुद्दे, शेतकऱ्यांचे मुद्दे, हे मुद्दे चालले. आणि त्याशिवाय एक प्रकारची म्हणजे काही देशभर काही फार मोठी लाट होती का, तर मला असं वाटतं की लाट अशी काही नव्हती. म्हणजे 2014ला लाट होती, फारच मोठी लाट होती. 2019ला पुलवामा किंवा असं काहीतरी होतं. 2024 मध्ये अशा प्रकारे लाट नव्हती. पण एक नक्कीच आहे की काही एक अंडर करंट होता आणि त्याच्यामध्ये एक अँटी इन्कम्बन्सी पण होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. जास्त बोलण्याच्या ऐवजी मी मुद्दाम सुरुवात करतो की काय प्रकारे निकाल लागू शकतो. हे बघा, साधी गोष्ट अशी आहे की उत्तर प्रदेशमध्ये एकूण जागा आहेत 80. 2019 मध्ये भाजपला जागा मिळाल्या होत्या 62. आता या निवडणुकीमध्ये कितीही विचार केला तर या जागा वाढण्याची शक्यता सुतराम नाही. म्हणजे उलट पक्षी मला असं दिसतंय की भाजपच्या जागा ज्या आहेत त्या भाजपच्या जागा उत्तर प्रदेशमध्ये किमान 20 जागा कमी होऊ शकतात. 62 होत्या 2019 मध्ये, त्या 42 होऊ शकतात. 42 पेक्षा अधिक जागा भाजपला किंवा एनडीएला मिळणं उत्तर प्रदेशमध्ये अशक्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश आणि राहुल यांनी एकत्र येऊन ज्या प्रकारचं आव्हान उभं केलेलं आहे ते आव्हान वेगळं आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे धर्माच्या पायावर नव्हे तर जातीय मुद्द्यांवर निवडणूक गेलेली आहे, सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर निवडणूक जाऊ पाहते आहे. त्यामुळे तिथे भाजपला एवढं सोपं जाणार नाही. महाराष्ट्राबद्दल मी शेवटी बोलतो. पण आता पुढचा मुद्दा जो आहे तो आंध्र प्रदेशचा जो मुद्दा आहे की आंध्र प्रदेशमध्ये जागा खरं म्हणजे 25 आहेत. तिथे भाजपला संधी आहे असं आपण मानूया. आणि अगदी भरपूर संधी आपण टीडीपीला आहे असं मानलं तरी सुद्धा किती संधी असेल तर साधारणपणे आंध्र प्रदेशमध्ये भाजपला अगदी आपण चांगल्या 15 जागा मिळाल्या असं आपण गृहीत धरलं की त्या जास्तीच्या जागा आहेत की ज्या त्यांना त्याच्याकडे नव्हत्या त्या त्यांना मिळाल्या. पश्चिम बंगालमध्ये 18 जागा आत्ता आहेत, तेवढ्याच जागा राहतील, त्यापेक्षा काही जागा वाढण्याची शक्यता नाहीये, कमी होतील असे मला फार वाटत. बिहारमध्ये जागा 40 आहेत आणि 17 जागा 2019 मध्ये भाजपकडे होत्या. आता जर एनडीएचा विचार केला तर साधारणपणे मला असं दिसतंय की भाजपच्या जागा कमी होतील. पण एनडीए म्हणून जर विचार केला तर साधारणपणे भाजपला एक तिथे फटकाच बसेल. खरं म्हणजे तामिळनाडूमध्ये बराच अंदाज आहे की तामिळनाडूमध्ये खूप जागा मिळतील किंवा बदल होईल. मला असं वाटतं की तामिळनाडूमध्ये भाजपचं वोट शेअर वाढू शकतं, पण भाजपला जागा भाजपला काही मिळणार नाही. मध्य प्रदेशमध्ये त्यांच्या जागा 28 होत्या, 29 पैकी 28 होत्या, त्या काही वाढण्याची शक्यता नाही, कमीच होतील, किमान 3 जागा कमी होतील. कर्नाटकमध्ये 28 पैकी 25 जागा होत्या. आता अवस्था अशी आहे की त्यांनी काही प्रयत्न केले तरी कर्नाटकमध्ये किमान 15 जागा या जाणार आहेत, याच्यात काही शंका वाटत नाही मला. गुजरातमध्ये आपण असं गृहीत धरूया की 26 होत्या, 26 मिळाल्या. राजस्थानमध्ये 25 पैकी 24 जागा होत्या, त्या 24 पैकी 21 जागा भाजपला जर मिळाल्या तर मला असं वाटतं की तिथे भाजपला किमान 4 तरी जागा, म्हणजे 21 सुद्धा मिळतील की नाही शंका आहे, पण 4 जागांचा फटका साधारणपणे बसू शकतो राजस्थानमध्ये असं आपण म्हणूया. ओडिशाचा काही फार वेगळा विचार करायचं काही आत्ता कारण नाही, त्यात काही फार मोठा फरक पडेल असं मला वाटत नाही. केरळमध्ये काही फरक पडणार नाही, तेलंगणामध्ये काही फार मोठा फरक पडेल असं मला वाटत नाही, आसाममध्ये काही फार फरक पडेल असं मला वाटत नाही. झारखंडमध्ये त्यांच्या चांगल्या जागा कमी होतील, ज्या सगळ्या नव्या समीकरणामुळे झारखंड मुक्ती मोर्चा आणि त्याच्यामुळे झारखंडमध्ये मला असं दिसतंय की झारखंडमध्ये किमान
6 जागा कमी होतील असं दिसत आहे. पंजाबमध्ये चित्र फार काही बदलेल असं नाही, थोडासा तोटाच होईल, पण समजा पंजाब आपण सोडून देऊया क्षणभर. छत्तीसगडमध्ये सुद्धा काही फार मोठा फरक पडणार नाही असं म्हणू. हरियाणामध्ये मात्र शेतकरी आंदोलन आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये हरियाणाचा जो मुद्दा आहे, म्हणजे कुस्तीगीर, शेतकरी आंदोलन, या सगळ्यांचा जो मुद्दा आहे, हरियाणामध्ये त्यांच्या जागा मला असं वाटतं की किमान 6 जागा कमी होतील हरियाणामध्ये. दिल्लीमध्ये आता एक गंमत झाली आहे की दिल्लीमध्ये आत्ता लढाई फारच वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवलेली आहे अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस या दोघांनी. तिथे कन्हैया कुमार ज्या प्रकारचं वातावरण तापवतोय, एकूणच दिल्लीमध्ये जे काही चाललेलं आहे, मला असं वाटतं की दिल्लीमध्ये एक 3 जागा तरी दिल्लीत जाऊ शकतात असा माझा अंदाज आहे. जम्मू काश्मीरबद्दल मी आता फार विचार करत नाही. लडाख, जम्मू काश्मीरचा मी विचार करत नाहीये. उत्तराखंडमध्येही फार मोठा फरक पडेल असं नाही. हिमाचलात पडू शकतो, पण तो आता मी गृहीत धरत नाही. अरुणाचल, गोवा, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय, अंदमान, चंदीगड, दमण, दीव, दादरा नगर हवेली, नागालँड, पॉंडिचेरी, मिझोराम, लक्षद्वीप, सिक्कीम, याचा मी फार विचार करत नाही आता बघा, म्हणजे याच्यामध्ये 2019च्या तुलनेत 2024मध्ये काय होईल हे बघणं बरंच इंटरेस्टिंग आहे. 2019मध्ये भारतीय जनता पक्षाला 303 जागा स्वबळावर मिळाल्या होत्या आणि 353 जागा NDAला मिळाल्या होत्या. आता काय होऊ शकतं जर आपण स्क्रीनवर बघूया. हे गंमत बघा की आता भाजपच्या जागा कुठे कमी होऊ शकतात हे आपण बघूया. कारण एक आहे की त्यांना 2019मध्ये एवढ्या जागा मिळाल्या होत्या सगळीकडेच की आता त्या वाढणं हे जवळपास अशक्य आहे. ते कमी होण्याची शक्यता जास्त आहे. कारण त्यांना गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या ठिकाणी 89 जागा मिळाल्या होत्या 91 पैकी. तर तिथे आता काही वाढण्याची शक्यता अजिबात नाही. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी 62 जागा मिळवल्या होत्या, त्या वाढण्याची शक्यता नाही आहे. आता काय काय होऊ शकतं आणि कुठे जागा कमी होऊ शकतात हे आपण बघूया. आपण NDAच्या जागा कुठे कमी होऊ शकतात हे बघतो आहोत. आणि हे पण लक्षात घेतलं पाहिजे की आता NDA आणि भाजप असं आपण म्हणतो हे खरं आहे, पण मुळात आत्ता भाजपसोबत तसे घटक पक्ष फारसे नाही आहेत. मी त्यांना मागच्या वेळी जे काही 50 जागा घटक पक्षांना मिळाल्या होत्या, यावेळी त्याहून खूप कमी जागा मिळतील. कारण त्यांचा महत्त्वाचा घटक पक्ष असणारी शिवसेना, उद्धव ठाकरे हे आता त्यांच्यासोबत नाही आहेत. आणि बाकी घटक पक्षांमध्ये सुद्धा त्यांच्याकडे चंद्राबाबू नायडू वगैरे अपवाद वगळले तर तसं त्यांच्याकडे काही फार मोठे घटक पक्ष नाहीत. अगदी 1-1, 2-2 जागा असणारे असेच घटक पक्ष दिसत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांची किंवा शिवसेना, एकनाथ शिंदेंची, त्यांची अवस्था अशीच असणार आहे. त्यामुळे तसे त्यांचे घटक पक्ष फारच दुबळे आहेत. या सगळ्या घटक पक्षांना मिळून अगदी 20-25 जागा मिळाल्या तरी पुष्कळ झाल्या अशी आत्ता अवस्था आहे. आता आपण NDAचा म्हणून विचार करूया. स्क्रीनवर आपण बघूया जागा कुठं कमी होऊ शकतात. माझ्या मते उत्तर प्रदेशमध्ये 20 जागा कमी होतील, बिहारमध्ये 15 जागा कमी होतील, राजस्थानमध्ये 4 जागा कमी होतील, हरियाणामध्ये 6 जागा कमी होतील, झारखंडमध्ये 6 जागा कमी होतील, दिल्लीमध्ये 3 जागा कमी होतील. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जवळपास या सगळ्या मिळून ज्या जागा होतात त्या जागा होतात 54. त्याच्यामध्ये कर्नाटक आहे आणि महाराष्ट्र आहे. म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र हेच खरं म्हणजे भारतात कोण सत्तेत येणार हे ठरवणार आहेत. महाराष्ट्रामध्ये 22 जागा त्यांच्या कमी होतील आणि कर्नाटकमध्ये 15 जागा कमी होतील. म्हणजे एकूण 91 जागा कमी होतील. आता या जागांची भरपाई करणार कुठे? ते दक्षिण भारत म्हणतायत, पण तामिळनाडूमध्ये काही जागा मिळण्याची शक्यता दिसत नाही फारशी. आंध्र प्रदेशमध्ये 15 जागा त्यांना मिळू शकतात, 15 जागांचा लाभ होऊ शकतो. हे 15-16 जागा जरी म्हटलं तरी आता 91मधल्या 15 जागा गेल्या कारण त्या वाढणार आहेत, तर 76 जागा राहतात. आता या 76 जागा ज्या आहेत या 76 जागा भाजपच्या कमी होणार आहेत, NDAच्या कमी होणार आहेत. 353 पैकी 76 जागा कमी केल्या तर त्या होतात 277. म्हणजे कसं बसं 272 हे NDAला मिळू शकतं. आणखी काही ठिकाणी जी अवस्था आहे जम्मू काश्मीर किंवा काय त्याबद्दल मी बोलत नाही, पण मुळामध्ये त्यांना 277 जागा NDAला मिळतील, म्हणजे 272 असं आपण म्हणूया. म्हणजे कसे बसे NDAला 272 जागा मिळतील. याचा अर्थ एवढाच आहे की त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा तसा प्रयत्न करूनसुद्धा त्यांना त्यांची अवस्था जी आहे ती तशी बिकट होणार आहे. आणि ही जी अवस्था आहे त्याच्यामध्ये 277 जागा जर NDAला असतील तर याचा अर्थ भाजपला
स्वतःला जागा 250च्या सुमारास मिळतील, 250 वगैरे मिळतील. 250 जागा भाजपला मिळतील याचा अर्थ स्वबळावर भाजपला सत्ता स्थापन करता येणं अशक्य आहे. त्यांना घटक पक्षांच्या जोरावर सत्ता स्थापन करता येऊ शकते किंवा त्या 272च्या मॅजिक फिगरपासूनसुद्धा ते थोडेसे आणखी कमी होऊ शकतात, आत जाऊ शकतात. त्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार यांचा रोल फार मोठा असणार आहे. कारण उत्तर प्रदेश जागा 80 आहेत, महाराष्ट्र जागा 48 आहेत, बिहार 40 आहेत. हे सगळ्यात महत्त्वाची राज्य जी आहेत, या महत्त्वाच्या राज्यांचा, मोठ्या राज्यांचा विचार करता तो धक्का मोठा बसणार आहे असं दिसतं आहे. महाराष्ट्रामध्ये काय घडेल? महाराष्ट्रामध्ये मी आता असं म्हटलं की जो मी आकडा सांगितला 20 जागांचा, तर मला असं वाटतं की त्यापेक्षाही फार मोठा फटका महाराष्ट्रामध्ये बसू शकतो. मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये काही जागा ज्या आहेत त्या काही झालं तरी त्या महाविकास आघाडीकडे येणारच आहेत. त्यापैकी एक आहे रामटेक, दुसरी आहे चंद्रपूर, तिसरी आहे यवतमाळ वाशिम, चौथी आहे हिंगोली, पाचवी आहे अकोला, सहावी आहे अमरावती, सातवी इव्हन वर्धा, आठवी नांदेड, 9 परभणी, 10 रायगड, 11 बारामती, 12 उस्मानाबाद, 13 लातूर, 14 सोलापूर, 15 माढा, 16 सातारा, 17 रत्नागिरी सिंधुदुर्ग, 18 औरंगाबाद, 19 शिरूर, 20 अहमदनगर, 21 मावळ, 22 शिर्डी, 23 बीड, 24 दिंडोरी, 25 पालघर, 26 भिवंडी, 27 ठाणे, 28 ईशान्य मुंबई म्हणजे संजय दिना पाटील, 29 अमोल कीर्तीकरांची जागा मुंबईतली आणि 30 अरविंद सावंतांची जागा दक्षिण मुंबईत. ह्या 30 जागा ज्या आहेत, म्हणजे मला आता विचाराल त्या 30 जागा या खरं म्हणजे महाविकास आघाडीच्या सहजपणे आल्या पाहिजेत आणि मग उरलेल्या 18 जागा ज्या आहेत त्या महायुतीला मिळू शकतात. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा जो फरक आहे, हा फरक खरं म्हणजे आणखी वाढणार आहे. तो जो 22 म्हटलो तुम्ही, तो आणखी वाढणार आहे. पण 18 जागा या महायुतीला आणि 30 जागा महाविकास आघाडीला. अगदी काही समजा बरं झालं तर मी म्हटल्याप्रमाणे म्हणजे पूर्णपणे भाजपच्या बाजूने विचार केला तरीही एक जागा महाविकास आघाडीला जास्त असणार आहे. मी मागे सांगितलं होतं की किमान मग 25-23, खरं म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे 30-18 असंच आहे. काही जागा ज्या आहेत म्हणजे वर्धा किंवा असं थोडासा विचार केला किंवा मावळ याच्यामध्ये काही गडबड होऊ शकते असा विचार केला तर 28-20 असं होऊ शकतं. पण ज्या जागा मी धरलेल्या नाहीये, म्हणजे मी आता इथे कोल्हापूर धरलेली नाहीये, खरं म्हणजे मी कोल्हापूर नाही धरलेली, त्याचप्रमाणे हातकणंगले सुद्धा मी आता हे केलेलं नाहीये, सांगली मी आता विचारात घेतलेलं नाहीये, कारण शेवटी ती तशी अपक्ष अशी जाऊ शकते जर समजा विशाल पाटील आले तर, किंवा संजय काकांना विभाजनाचा फायदा होऊ शकतो. अशा अनेक जागा धरलेल्या नाहीयेत. मी म्हटल्याप्रमाणे भाजपच्या बाजूने विचार केला तरीही भाजपला 18 जागा महायुतीला मिळू शकतात अशी आत्ता अवस्था आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा गंमत अशी आहे की शिंदे गटाला, एकनाथ शिंदेंना 2 ते 3 जागा मिळू शकतात अशी शक्यता दिसते आहे. 2 ते 3 जागा. अजित पवारांना 0 जागा. अजित पवार 0, शिंदे मॅक्सिमम 3 अशी आत्ता अवस्था आहे. तर हा सगळा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रामध्ये मी म्हटल्याप्रमाणे जवळपास समजा 18 जागा गृहीत धरल्या आणि मागच्या वेळी 42 होत्या, म्हणजे जवळपास 24 जागांचा फटका हा महाराष्ट्रामध्ये बसेल आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जवळपास 15 जागांचा फटका कर्नाटकमध्ये बसेल. त्यामुळे या 2 ठिकाणी जवळपास 40 जागांचा फटका भाजपला बसणार आहे आणि त्याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार इथे कदाचित 20 जागांचा फटका बसू शकतो. त्यामुळे इथेच 60 जागांचा फटका बसू शकतो आणि त्याची भरपाई करण्याची शक्यता अन्यत्र कुठेच नाहीये. मागच्या वेळी म्हटलं होतं की मागच्या वेळी त्यांना मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात इथे 91 पैकी 89 जागा मिळाल्या होत्या. आता ती अवस्था राजस्थानमध्ये नाहीये, ती अवस्था हरियाणामध्ये नाहीये. अशा अनेक ठिकाणी हा सगळा मोठा प्रश्न आहे. आणि समजा भरपाई करायची, दक्षिणेतला जो काही मुद्दा सांगितला जातोय, मला दक्षिणेत कर्नाटकानं त्यांची अवस्था फार बिकट केलेली आहे भाजपची, तरी सुद्धा थोडासा फायदा होऊ शकतो. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडूंमुळे फायदा होऊ शकतो. तामिळनाडूमध्ये मला शक्यता वाटत नाही, केरळमध्ये 0 शक्यता. त्यामुळे हे भरपाई करणार कुठे? त्यामुळे एक नक्कीच आहे की आता या सगळ्याचा माझा अंदाज असा आहे की अगदी म्हणजे भाजपनं निवडणूक फार जोरकसपणे लढवलेली आहे, भाजपकडे यंत्रणा आहे, भाजपकडे अमुक आहे, सगळा विचार केला भाजपच्या बाजूने, तरी सुद्धा एनडीए घटक पक्षांना सोबत घेतल्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करता येणार नाही. आणि जरा उलटा विचार केला, जरा वेगळा विचार केला, विरोधकांचा विचार केला, म्हणजे यावेळी एकवटलेले विरोधक होते,
विरोधकांनी अत्यंत व्यूहरचनात्मक पद्धतीने काम केलं. राहुल गांधींची प्रतिमा अतिशय वेगळी होती. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या रॅलीज प्रचंड वेगळ्या प्रकारे झाल्या. राहुल गांधींचा आत्मविश्वास खूप वाढलेला होता. म्हणजे रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याची जे त्यांनी घोषणा केली आणि ती लढवली याचं कारण तो आत्मविश्वास वाढलेला होता. अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले आणि त्यानंतर अत्यंत तेजानं तळपले. अदरवाईज दिल्लीमध्ये एवढ्या जागा मिळणं शक्य नव्हतं, पण अरविंद केजरीवाल बाहेर आले, त्यांनी ज्या प्रकारचे मुद्दे मांडले त्यामुळे एकूणच विरोधकांमध्ये महाराष्ट्रामध्ये तर प्रचंड वेगळं वातावरण होतं. त्यावर मी भरपूर वेळा बोललोय, आता मी त्याबद्दल बोलत नाही. पण महाराष्ट्रामध्ये तर म्हणजे महाराष्ट्रातली निवडणूक ही अभूतपूर्व होती. महाराष्ट्रामध्ये लोकांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली होती. त्यामुळे काही झालं, देशामध्ये उद्या काही चित्र असेल तरी महाराष्ट्रामध्ये मात्र चित्र वेगळं असणार आहे, याच्यात काही शंका नाही. असंच चित्र सगळं ग्राउंडवर आहे. असा जरा सगळा वेगळा विचार केला तर जर समजा म्हणजे इंडिया आघाडीला, विरोधकांच्या आघाडीला 280 जागा मिळाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये विरोधकांना जास्तीत जास्त 25 जागा मिळू शकतात. महाराष्ट्रामध्ये विरोधकांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जास्तीत जास्त 33 जागा मिळू शकतात. आंध्र प्रदेशमध्ये 5 जागा मिळू शकतात. पश्चिम बंगालमध्ये 28 जागा मिळू शकतात. बिहारमध्ये 13 जागा मिळू शकतात. तामिळनाडूमध्ये 39 जागा मिळू शकतात. मध्य प्रदेशमध्ये 3 जागा मिळू शकतात. कर्नाटकमध्ये 18 जागा मिळू शकतात. राजस्थानमध्ये 4 जागा मिळू शकतात. ओडिशामध्ये 13 जागा मिळू शकतात. केरळमध्ये 20, तेलंगणामध्ये 15, आसाममध्ये 5, झारखंडमध्ये 8, पंजाबमध्ये 13, छत्तीसगडमध्ये 2, हरियाणामध्ये 6, दिल्लीमध्ये 3, जम्मू काश्मीरमध्ये 4. असा सगळा जर विचार केला, हे जास्तीत जास्त जरा इकडे पण यांना जर मिळाल्या तर मला असं वाटतं की हा सगळा जर नीटपणे विचार केला तर या सगळ्याचा विचार केला तर साधारणपणे 280 पर्यंत इंडिया आघाडी जाऊ शकते. त्यामुळे फक्त एकच आहे की इंडिया आघाडीकडे सिंगल लार्जेस्ट पार्टी कोणी नाही आहे, किंवा सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजपच असणार आहे आणि भाजपला सिंगल लार्जेस्ट पार्टी असण्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती त्यांना सुरुवातीला बोलावतील, हा त्यांना फायदा आहे. पण 280 पर्यंत इंडिया आघाडी सुद्धा जाणं हे शक्य आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा हा सगळ्यात मोठा असणार आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला जिथे भाजपची किंवा महायुतीची महाराष्ट्रात खात्री वाटते त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या 3 जागा. बुलढाणा मला वाटतं महायुतीला मिळू शकतं 4 जागा, अगदी मिळू शकतं असं जे आहे 4 जागा. नंदुरबार 5, जळगाव 6, रावेर 7, पुणे मी दिलेलं आहे महायुतीकडे 7, बीडमध्ये पंकजा मुंडे 8, धुळे 9 सुभाष भामरे, नाशिक पण थोडंसं काही आहे म्हणून मी दिलं 10, कल्याण 11 आणि मुंबईमध्ये 3 जागा. ह्या अगदी म्हणजे खरं म्हणजे ह्या मिळण्याची शक्यता कमी आहे, पण तरी सुद्धा या 13-14 जागांच्या पेक्षा महायुतीला खरं म्हणजे जागा मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे या महाराष्ट्राच्या बळावर आणि कर्नाटकच्या बळावर, आणि कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये नुकताच ज्या प्रकारचा देदीप्यमान विजय मिळवलेला आहे काँग्रेसनं, त्यामुळे काँग्रेसचं मनोबल अत्यंत उंचावलेलं आहे. हे सगळं लक्षात घेतलं तर महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा या सगळ्यांच्या आधारे ज्या प्रकारचा निकाल लागू शकतो, मला असं वाटतं की इंडिया आघाडीचं सरकार सत्तेमध्ये येऊ शकतं 280-282 जागा घेऊन, किंवा मग एनडीएला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अशा 280-290 जागा मिळू शकतात. पण ही अत्यंत निकराची लढाई आहे. ही फारच जोरदार, अगदी जवळ अशी असणारी फाईट आणि टक्कर आहे. या निवडणुकीमध्ये अगदीच दोघेही फार जवळ आहेत आणि इंडिया आघाडी जिंकली तरी आश्चर्य वाटू नये. आणि समजा भाजप आलं तरी सुद्धा भाजपला आघाडीशिवाय येता येणं अवघड आहे. भाजपला 272 जागा स्वबळावर मिळवणं अवघड आहे, असं आत्ताचं चित्र आहे. आणि चित्र यापेक्षाही वाईट होऊ शकतं. आता मी म्हटल्याप्रमाणे आपण आता काय वाटतंय ते म्हणतो आहोत, पण कदाचित उद्या अगदी यापेक्षाही कमी जागा झाल्या तरी आश्चर्य वाटू नये. ही खरं म्हणजे एकूण हा अंदाज आहे ग्राउंडवरचा. पण हा ग्राउंडवरचा अंदाज असताना सुद्धा निकालाच्या अनुषंगाने वेगळेच नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न निवडणूक निकालाच्या अगोदर 1 आठवडा बरोबर सुरू झालेला आहे. त्याच्याबद्दल मला बोलायचंय. म्हणून मी मागच्या वेळी एक व्हिडिओ केला की तसं होऊ शकतं का, ही तयारी सुरू झालेली आहे का, ही मानसिक तयारी करणं सुरू झालेलं आहे का, म्हणजे एकदम अचानकपणे धक्का बसू नये. पण प्रत्यक्षात मात्र निकाल काहीही लागू शकतो आणि उलट पक्षी मी जो म्हणतोय हाच ग्राउंडवरचा अंदाज आहे, याच्यापेक्षा अधिक जागा भाजपला मिळणं शक्य नाही आहे. पण तरीही हे म्हणत असताना मी पुन्हा एकदा सांगतोय की निवडणूक आयोग पारदर्शक आहे,
निवडणुकांनी पक्षपाती पद्धतीने झालेल्या आहेत हे ते गृहीत धरलेलं आहे. ते झालं नाही तर या अंदाजाने काहीच अर्थ उरणार नाही. एनिवे, तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. बाकी बोलत राहू, भेटत राहू.